आज सकाळी मुलांचे डबे वगैरे केलेत आणि जेवणही माझं लवकर झालं होतं. मला दुपारचा वेळ होता थोडासा, तर थोडंसं किचन तेवढं साफ करून घ्यावं. कारण जेव्हा बाहेर फिरायला गेलो होतो ना, तेव्हा किचन मुद्दाम राहून दिलं होतं साफ करण्यासाठी. मला तिथून आल्यानंतर केलं जातं. कारण हॉल तेव्हा क्लीन करून घेतला होता. कारण कितीही साफ केलं तर पुन्हा आल्यानंतर ते धूळ उडतेच आणि पुन्हा ते साफ करावं लागते. म्हटलं आज वेळही होता आणि एडिटिंग शूटिंगची कामं जरा पुढे ढकलली. म्हटलं संध्याकाळी थोडं करून घ्यावे आणि दुपारचे जेवढे करायचे होते ते माझं मी सकाळीच करून घेतले. कामं पण लवकर झालं ते आणि यांनाही लवकर जायचं होतं. मुलं पण सकाळी स्कूलमध्ये कोणी कॉलेजमध्ये गेलं, त्यामुळे वेळ असल्यामुळे म्हटलं चला वेळ घालवण्यापेक्षा किचन पण तेवढं साफ करून घ्यावे. आता ॲल्युमिनियम आणि स्टीलचे डबे आहेत ना माझे वरची, ते मी घसले नाही बरं का. फक्त ओला कापड फिरवला आहे त्यावर आणि जे झाकणाचे न्यूजपेपर लावलेला होता मी, तो थोडासा चेंज करून घेतला आहे. म्हणजे खूपच काळे होऊन जातात ते. 15 दिवस किंवा 1 महिना जरी झाला लगेच न्यूजपेपर तो काळा पडतो. म्हटलं चला त्यालाही थोडंसं चेंज करून घ्यावं आणि बरण्या लावून घेतल्या. आता वरचं जे मार्बल आहे तेही व्यवस्थित साफ करून घेतले. बांधणी घसणीने घसून घेतली आणि ओला कापड फिरून घेतला. म्हणजे दोघी साईडनं आपल्याला पुसपास करून घेतली मी. आता जो खालचा किचन वाटाचा जो हाडा आहे ना, तो पूर्ण साफ करून घेतला. कारण किचनच्या वरची जे स्टाईल आहे, आपण कितीही रोज जेवण वगैरे बनवलं तर त्यावर थोडंसं तेलकट धारे येतातच त्यावर. आणि व्हिडिओ पण शूट करायला तिथं दाखवावं लागते, त्यामुळे ते वरची स्टाईल मला रोजच साफ करावं लागते. जेव्हा किचन साफ करते तेव्हा त्यालाही साफ करून घेत असते. कारण वरचे वर कारण लगेच डाग वगैरे त्याचा लगेच उमटू पडतं त्यावर पांढऱ्या फरशीवरती. पण किचन पण तेवढा साफ करून घेतला आणि मांडणी साफ करून घेतली. म्हणजे जवळपास माझे किचनमधले भरपूर आज कामं झालेत. कारण संध्याकाळच्या आत मला हे पूर्ण तयार करून घ्यायचं होतं. म्हणजे पूर्ण कंप्लीट करायचं होतं कामही दुपारच्या आतच. कारण संध्याकाळी परत जेवण वगैरे असतात, मुलं शाळेतून येतात, त्यांना भुका लागतात, परत बाकीचे कामं राहून जातात. आणि हे पितळीचे भांडे आहेत ना, तेही मी साफ करायला घेतलं होतं. कारण धूळ बसलेली असते त्यावर. आणि आपण कितीही मी नेहमीच्या बऱ्याच रेसिपीमध्ये हे भांडे वापरते बरं का, असं काही नाही वापरत नाही म्हणून. तेलही वापरते, पण या ठिकाणी साफ करण्यासाठी भैया पावडर मी वापरत असते. ते लगेच सहज भांडे निघतात. खूप जास्त जोर लावून पण भांडे घासावं लागत नाही. थोडंसं आत सरतर होतं बरं का, लिक्विड पण होतं माझ्याकडे, पण तेही संपलं होतं. म्हटलं त्याला भैया पावडर आहे ना आज, मग त्यानंच इथं साफ करावी. खूप जास्त वेळ लागत नाही बरं, सहज भांडे निघतात याने हे. आणि काय माहिती का विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांनी श्रीपाद वल्लभांचं गुरुचरित्र आणि श्री स्वामी समर्थाचं गुरुचरित्र हे दोघीचे पारायण केलेत. आणि उद्या त्याचा समारोप आहे. म्हटलं म्हणूनच थोडीशी साफसफाई करून घेते मी किचनची. आणि म्हटलं पितळेचे भांडे जे आहेत ना, तर उद्या आपल्याला जेवणासाठी लागतीलच हे. म्हटलं त्यालाही तेवढं साफ करून घ्यावी. कारण धूळ खूपच लागते ते. आणि मी रोज जरी वापरत असले भांडे ते सहज निघतात, तरी म्हणजे थोडेसे डाग वगैरे लागतात. आता पितांबरीनं कसं खूप वेळ जातो, पण हे भैया पावडर ना ते सहज निघते. म्हणून मी हे भांडे साफ करण्यासाठी भैया पावडरचा इथं उपयोग करत असते. आणि त्याला सहज साफ करून घेतला. त्याला डाग पण नाही, आपण जर लगेच जर पुसलं नाही ना, त्याला लगेच पाण्याचेही डाग पडतात लगेच. मग कोरडा कापड घेतला, कोरड्या रुमाला नसतं हे, वरतून पण आणि खालून पण दोघी साईडनं आपल्याला कोरडे करून घ्यायचे. म्हणजे त्याला धूळ वगैरे लागत चालते, पण असं डाग वगैरे पडत नाही पाण्याचेही. आता बघू शकतात, आता पितळीचे भांडे किती स्वच्छ आणि क्लीन निघाले. आता आधी खूपच धूळ बसली होती आणि थोडासा कलर पण चेंज होता. पण याने अगदी सहज वेळ नाही गेला नाही बरं का माझा. पटकन भांडे माझे निघालेले आहेत. आता किचनचे भांडेही माझे आवरून झाले होते आणि पितळीचे भांडे आहेत तेही सगळं साफ करून घेतले होते. तेव्हाच किचनमध्येही जरा चांगलं दिसते. आणि उद्या यांचा समारोप आहे आणि तर म्हटलं थोडंसं साफसफाई पण करून घ्यावी जरा, तेवढंच आपल्याला फ्रेश वाटते. आता म्हटलं तेवढं आता हॉल तेवढा साफ करून घ्यावं. हॉल आणि किचनची तेवढं झाडझूड करून घेतली होती. कारण हे मला 3च्या आत कंप्लीट करायचं होतं. नंतर पुढचेही मला बाकीचे कामं खूप होते. मला तेवढा वेळ आहे तर आजच थोडे करून घ्यावं हेच ठरवलं होतं. रोज म्हणते किचन साफसफाई करू, पण वेळच भेटत नव्हता शूटिंगचे एडिटिंगचे कामामुळे. आज थोडासा वेळ काढला आणि म्हटलं चला किचन थोडं साफ करून घ्यावं, म्हणजे फ्रेश आणि प्रसन्नही वाटते जरा. हे हॉलची साफसफाई केली होती मी, पण पुन्हा वरच्यावरच थोडी करून घेतली. कारण हॉल खाली खूपच धूळ वगैरे लागलेली असते, त्यालाही थोडंसं क्लीन वगैरे करून घेतलं. आता पाहू शकता, आता माझं किचन पण तेवढं क्लीन करून झालेत आणि हॉलही तेवढा क्लीन करून झाला आहेत. आता तुम्हाला माझे असे व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर मला नक्कीच कॉमेंट करून सांगत जा, म्हणजे मी असे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत जाईल. पण हा मी पहिल्याच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, म्हणजे असा मिनी ब्लॉगचा. तुम्हाला जर असे पाहिजे असतील किंवा असे आवडत असतील तर तेही मला नक्की सांगा. आता सगळे कामं वगैरे झाले, किचनची साफसफाई झाली आणि झाडझूड पण करून झालीत. आणि मग तसं फ्रेश वगैरे झालं आणि नंतर थोडीशी फ्रीजमधलं दूध काढून घेतलं आहे. कारण की नंतर हा जो व्हिडिओ आहे तो कालचा एक मी आज टाकत आहे. काल मला एडिटिंग करून काही झालंच नाही, म्हटलं मी आज टाकत आहे. आता संध्याकाळचे म्हणजे 2-2:30 वाजले तसं कालचे. त्या
मग दुधाची साय जी आहे ते काढून घेते. रोजच काढत असते. सकाळी जेवढी जाळीजाट साय निघते, पण आज संध्याकाळ झालीत ना म्हणजे दुपारी, त्यामुळे थोडीशी एकदा तापवल्यानंतर ते नंतर कमी निघते. पण सकाळची जेव्हा साय असते, दूध थंड झाल्यानंतर खूप जाळी साय असते. नंतर पुन्हा त्याला थोडीशी साय आली ते म्हटलं ते काढून घ्यावी. पूर्ण कामं वगैरे झाले, फ्रेशही झालं, म्हटलं थोडीशी कॉफी करावी. मी चहा तर कधी पित नाही हल्ली, पण इच्छा झालीत ना कधीतरीच असं थकवा वगैरे आला तर कॉफी तेवढी करून घेत असते. तर इथं मी कॉफी तयार करून घेतली आणि नंतर गेले, कारण एकटी म्हणजे मुलं पण येणार होते संध्याकाळी. त्याच्या आत म्हटलं चला पटपट आपले कामं उरकून घ्यावे, नंतर पुढचंही मला तयारी करायची होती. तर मी निवांत आपले कामं झाल्यानंतर कॉफी प्यायला घेतली. तर हा होता तर माझा आजचा व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर तेही सांगा, म्हणजे मी असे व्हिडिओही तुमच्यासोबत मी शेअर करू शकते. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला बाय.